नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MS-साठी न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 47 पाहणार आहोत। सेशन नंबर 47 ला क्लिक करा। आपल्याला इथे नॉलेज चेक सोडवायचा आहे। नॉलेज चेक आपण कुठे पाहूयात। इथे आहे पहिला नॉलेज चेक। नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्ट करा। नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, आउटलुक वापरायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम काय करावे लागेल? पर्याय क्रमांक 1 आउटलुक कॉन्फिगर करणे। जर तुम्हाला आउटलुक मोबाईल ॲप वापरायचे असेल तर तुम्हाला सेटअप आउटलुक मोबाईल ऑन माय फोन 2 पर्यायावर एनेबल करावे लागेल। पर्याय क्रमांक 3 जर तुम्ही जीमेल अकाउंट वापरून तुमचे आउटलुक खाते सेटअप करत असाल तर प्रथम सर्व मेल्स POP एनेबल करावे लागतील। पर्याय क्रमांक 4 जेव्हा तुम्ही तुमचे आउटलुक खाते पहिल्यांदा सेटअप कराल तेव्हा पुढीलपैकी कोणते आउटलुक इंटरफेस तुम्हाला प्रथम दिसेल? पर्याय क्रमांक 1 PIM चा फुल फॉर्म काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर। पर्याय क्रमांक 2 सबमिट करा, SIM करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा आणि ओकेला क्लिक करा। पुढचं नॉलेज चेक पाहूयात आपण। इथं आहे टेस्ट युअर नॉलेज। नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्ट करा। नेक्स्ट तुमच्या ईमेल मेसेजमध्ये आधीच डिझाइन केलेले सिग्नेचर इन्सर्ट करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पायऱ्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत? पर्याय क्रमांक 4 सिग्नेचर तुम्ही तुमची ईमेल सिग्नेचर सेटअप करत असताना त्यात एक पिक्चर इन्सर्ट कराल। पिक्चर आयकॉनवर क्लिक करून पर्याय क्रमांक 2 SIM करा। पर्याय क्रमांक 1 सॉरी एंड एक्झाम कन्फर्म ओके। पुढचं नॉलेज चेक पाहूयात कुठे। इथं आहे पुढचा नॉलेज चेक। नॉलेज चेकला क्लिक, स्टार्ट। नेक्स्ट पुढीलपैकी कोणते आयकॉन आउटलुकमध्ये पीपल मॉडेल किंवा फीचरचे प्रतिनिधित्व करतात? पर्याय क्रमांक 4 आउटलुक पीपल मॉडेलमध्ये नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी पर्याय क्रमांक 4 कंट्रोल N। कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 जेव्हा तुम्ही एका कॉन्टॅक्ट ग्रुपला ईमेल पाठवता तेव्हा काय होते? प्रत्येक सदस्याला ईमेल मिळतो। पर्याय क्रमांक 1 जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा कॉन्टॅक्ट ग्रुप क्रिएट करतात तेव्हा सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची कोणती पायरी तुम्ही कराल? पर्याय क्रमांक 2 सेव्ह अँड क्लोजवर क्लिक, येस करा, एंड एक्झाम करा। तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। पुढचं नॉलेज चेक पाहूयात आपण। टेस्ट फॉर युअर नॉलेज। नॉलेज चेक ओके, स्टार्ट करा। नेक्स्ट आउटलुकमध्ये ईमेल कसं सेव्ह करायचं ते तुमच्या मित्राला जाणून घ्यायचं आहे। तुमच्या माहितीनुसार त्याने काय केले पाहिजे? पर्याय क्रमांक 2 ड्राफ्ट म्हणून सेव्ह केले पाहिजे। तुम्ही पाठवलेले ईमेल आउटलुक कोठे पाहू शकाल? पर्याय क्रमांक 1 सेंट आयटममध्ये। पुढीलपैकी कोणता आयकॉन न्यू मेसेज विंडोमधील अटॅच फीचरचे प्रतिनिधित्व करतो? पर्याय क्रमांक 2 CC फील्ड काय आहे? कार्बन कॉपी। पर्याय क्रमांक 3 एंड एक्झाम कन्फर्म ओके। पुढे आहे सिम्युलेशन प्रश्न, स्टार्ट करा। नेक्स्ट आउटलुक तुम्हाला तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड आकर्षक बनवण्यासाठी मदत करते, म्हणून तुमच्या मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड म्हणून ब्ल्यू क्लॅम्प थीम ॲड करा। फाइल टॅब, त्यानंतर ओके बघा फाइल टॅबला क्लिक करायची। त्यानंतर आपल्याला मेल पर्याय कुठे पाहायचे?
एक मिनिट, मेल मॅनेज रोल टूल्स, इथं आहे मेल. ऑप्शन्समध्ये मेल, फॉन्ट ग्रुप कुठे पहा, इथं आहे स्टेशनरी अँड फॉन्ट्स, फॉन्ट, थीम, ब्ल्यू क्लॅम थीम कुठे आहे, इथं आहे ब्ल्यू क्लॅम थीम. ओके, आणि त्यानंतर ओकेला क्लिक करा. पुन्हा ओकेला क्लिक करा, पुन्हा ओकेला क्लिक करा. पुढील प्रश्न, सर्व आउटगोईंग ईमेल तुम्ही तुमची स्वतःची सिग्नेचर ॲड करू शकता. स्वाक्षरीमध्ये तुम्ही टेक्स्ट, इमेजेस, लोगो इत्यादींचा समावेश करू शकता. आता तुमच्या आउटलुक सिग्नेचरमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो इन्सर्ट करा. स्टार्ट, फाइल टॅब, ऑप्शन, मेल, सिग्नेचर, अटॅच लोगो, इन्सर्ट, SIM, एंड एक्झाम, कन्फर्म आणि ओके. पुढे आहेत सेल्फ पाथ लर्निंग, प्रोसीड, स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, फाईल इन्फॉर्मेशन मॅनेजर म्हणजे काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सबमिट. पुढचा प्रश्न आहे, Outlook.com मायक्रोसॉफ्टचे पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर वेब ॲप आहे ज्यामध्ये वेबमेल, कॅलेंडरिंग, कॉन्टॅक्ट आणि टास्क सेवा आहेत. बरोबर. नेक्स्ट, इमेज पहा हे बटन तुम्हाला काय मदत करते? हे बटन विचारले आपल्याला. हा एक क्विक ॲक्सेस टूलबार आहे. पर्याय क्रमांक 2, एस करा. गो टू होम. पुढे आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करा. नेक्स्ट, ब्लँक एक्सेल शीट ओपन करा. सेल नंबर C2 सिलेक्ट करा ज्यामध्ये तुमच्या कंपनीचे हे नाव एंटर करण्यासाठी ब्लँक वर्कबुक एक्सेल. स्टार्टला क्लिक करा. स्क्रोल डाऊन करून एक्सेल ओपन करा. ब्लँक वरती क्लिक करा. त्यानंतर C2 मध्ये आपल्याला ते टेक्स्ट लिहायला सांगितलेलं आहे. C2 वरती क्लिक करा. कन्फ्रिंगो 80 सर्व्हिस इथे टाईप करा आणि साईडला क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. एक्सेल ओपन करा. स्टार्ट. स्क्रोल डाऊन करा. एक्सेल, ब्लँक, पुन्हा इथे फाईलमध्ये या, न्यूमध्ये या आणि पुन्हा ब्लँकला क्लिक करा आणि पुन्हा C2. ॲक्च्युली तसं बरोबर यायला पाहिजे पण येत नाही म्हणून आपण अशा पद्धतीने बघू सोडवून. C2 मध्ये ते टेक्स्ट टाईप करा जे सांगितले ते. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. प्रश्न कॅन्सल करू आपण, पुन्हा सोडवू आपण ह्याला. आधी 2 नंबरचा प्रश्न घेऊयात आपण. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब, इमेजेस, ग्रुप, पिक्चर्सचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करा. इन्सर्ट पिक्चर, आणि इन्सर्ट. जे कॉम्प्युटरमध्ये असेल ते पिक्चर इन्सर्ट करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न स्टार्ट करा. फाईल, स्क्रोल डाऊन, एक्सेल,
ब्लँक C2 मध्ये हे टाईप करा. जे शब्द दिले ते टाईप करा. C च्या 2 मध्ये पुन्हा फाईलमध्ये या, पुन्हा न्यूमध्ये या, पुन्हा ब्लँक आणि पुन्हा C2 मध्ये तेच टाईप करा जे अगोदर आपण केलं होतं. त्यानंतर इथे कोणत्याही टॅबला क्लिक करा पुन्हा. जर प्रश्न सबमिट होत नसेल तर आणि साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. SIM आणि एंड एक्झाम करा. कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. नेक्स्ट. मास स्टोरेज कोणते उपकरण विशेषतः डिझाईन केले आहे? पर्याय क्रमांक 2 मास स्टोरेज डिव्हाइस. रेड म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2. रेड प्रणालीचे प्राथमिक कार्य काय आहे? पर्याय क्रमांक 2. फाईल सर्व्हरची प्राथमिक भूमिका काय आहे? पर्याय क्रमांक 1. मास स्टोरेजमधील नवनीतम विकास कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. आपत्ती पुनर्प्राप्त नियोजनासाठी कोणते कौशल्य महत्त्वाचे आहे? पर्याय क्रमांक 2. संस्थांमध्ये बॅकअप महत्त्वाचा का आहे? पर्याय क्रमांक 2. संस्थात्मक क्लाउड स्टोरेज कनेक्ट करण्यासाठी काय वापरते? पर्याय क्रमांक 2 हाय स्पीड इंटरनेट. मोडेमचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 2 ॲनालॉग डिजिटल सिग्नल रूपांतरित करणे. GPS म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. SIM करा. एंड एक्झाम. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 47 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 48 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.